नमस्कार मित्रांनो. अ, तर आज आपला डिस्कशनचा 11वा लेक्चर आहे मित्रांनो. तर आपण याआधी लास्ट लेक्चरमध्ये बायोअॅबिलिटी बघितली होती. त्यानंतर आपण व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन काय असतं ते बघितलं होतं. आज आपला 11वा लेक्चर आहे. आज आपण फार्माकोलॉजीचा पुढचा टॉपिक, महत्वाचा टॉपिक, आता फिल्टर बॅरियर मध्ये बॉडीमध्ये जी प्रोटेक्शन सिस्टीम असते त्याला आपण फिजिकल बॅरियर म्हणतो. त्या फिजिकल बॅरियर मध्ये आपल्याला ब्लड ब्रेन बॅरियर बघायचा आहे, प्लासेंटल बॅरियर काय असतं ते बघायचं आहे. सायकोलॉजीच्या दृष्टीने महत्वाचे असतात, कारण काही ड्रग असे आहेत की ते त्या बॅरियरला क्रॉस करतात आणि काही की ते त्या बॅरियरला क्रॉस करू शकत नाही. त्यामुळे समजा बॅरियर, सीएसएफ बॅरियर, आता काही जे दोन प्रकारचे ड्रग असतात, वॉटर सोल्युबल ड्रग असतो आणि एक लिपिड सोल्युबल ड्रग असतो. तर जे लिपिड सोल्युबल ड्रग आहेत ते ब्लड ब्रेन बॅरियरला क्रॉस करू शकतात आणि ब्रेनवर इफेक्ट दाखवू शकतात. पण जे वॉटर सोल्युबल ड्रग आहे ब्लड ब्रेन बॅरियरला क्रॉस करत नाही आणि ते ब्रेनवर इफेक्ट करू शकत नाही. असे काही ड्रग आहे जे प्लासेंटल बॅरियरला क्रॉस करतात आणि बेबी मध्ये जाऊन प्रोड्यूस करतात, बर्थ डिफेक्ट ॲबनॉर्मॅलिटी प्रोड्यूस करू शकतात. काही ते ब्लड प्लासेंटल बॅरियरला क्रॉस करू शकत नाही. असे ड्रग आपण प्रेग्नंट लेडी मध्ये इझी म्हणजे सेफली यूज करू शकतो. तर अशा सर्व इम्पॉर्टन्समुळे आपल्याला हे फिजिकल घेणं महत्वाचं आहे. तर त्यामध्ये आपल्याकडे दोन बॅरियर आपल्याला आज बघायचे आहे. एक आहे ब्लड ब्रेन बॅरियर आणि दुसरा आहे प्लासेंटल बॅरियर. तर आपण सुरुवात करू. व्हॉट इज ब्लड ब्रेन बॅरियर? तर ब्लड ब्रेन बॅरियर म्हणजे नेमकं असतं काय? तर सुरुवातीला मलाही असं वाटायचं की ब्लड ब्रेन बॅरियर म्हणजे ही अशी एक फिल्टर लाईक सिस्टीम असेल जी की त्या ब्लड वेसल्स कॅरोटिड आर्टरी, कॅरोटिड व्हेन, तर अशा आर्टरी आणि व्हेनला ब्रेनच्या खालच्या पार्टला काहीतरी फिल्टर मधनं हे ब्लड घेऊन ब्रेन मध्ये जात असेल आणि ते ब्लड त्या त्या पार्ट मध्ये फिल्टर होऊन मग ब्रेन मध्ये जात असेल आणि त्यालाच ब्लड ब्रेन बॅरियर म्हणतात. अशी कल्पना किंवा असा समज माझा आधी होता. आपल्यातल्या त्याच्यातून फिल्टर होऊन ब्लड ब्रेन मध्ये पोहोचवतो. पण फार्मॅकोलॉजीचं बुक रीडिंग लक्षात आलं की ब्लड ब्रेन बॅरियर हे अशी काही सिस्टीम नाही. ब्रेन बॅरियर म्हणजे काय, तर हा जो बॅरियर असतो वेसलचा, वेसल्सला जो बॅरियर असतो ब्लड वेसलला, हा पेरिफेरीलाही असतो आणि ब्लड मध्ये असलेल्या वेसल्सलाही असतो. परंतु पेरिफेरीच्या ज्या वेसल्स असतात त्या लूजली अटॅच्ड असतात. म्हणजे जे वेसल जी असते आपली ब्लड वेसल, तिला हे लेयर असतात, हे दोन लेयर असतात. याला तर हे पेरिफेरी मधला जो ब्लड वेसल असतो त्याचा एंडोथेलियल लेयर असा असतो आणि तो जर आपण झूम करून बघितला तर झूम करून कसा दिसेल, असा लूजली अटॅच ब्लड वेसल असतो. हा जो ब्लड वेसल आहे तो जर आपण झूम करून बघितला तर तो असा त्याच्यामध्ये गॅप आपल्याला दिसेल. याला म्हणतात लूजली अटॅच्ड एंडोथेलियल मेम्ब्रेन. आणि अशा गॅपमुळे जे न्यूट्रिएंट आहे, जे काही ड्रग या ब्लड वेसल मध्ये येणार आहे ते इझिली या ब्लड वेसल पास होतात. पण हे जर आपण
ब्लड ब्रेन बॅरियरच्या वेसल्स बघितल्या, ब्लड ब्रेन बॅरियर मध्ये जर वेसल बघितल्या तर या वेसल्स मधला जे गॅप असतो तो गॅप अतिशय कमी प्रमाणात असतो आणि म्हणून हे जे टाइटली अटॅच्ड मेम्ब्रेन असतं त्यालाच ब्लड ब्रेन बॅरियर आपण म्हणतो. म्हणजे जे पेरिफेरी असतं, ब्रेन सोडून दुसऱ्या पार्ट मध्ये ज्या वेसल असतात त्या अशा लूजली अटॅच्ड असतात आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये गॅप मोठ्या प्रमाणावर असतो. एंडोथेलियल मेम्ब्रेन मध्ये गॅप जास्त असतो, त्यामुळे न्यूट्रियंट किंवा बाकीचे मॉलिक्यूल इझिली ट्रान्सफर होऊ शकतात. पण ब्रेन मध्ये असा गॅप नसतो आणि त्या कोणीही इझिली पास होऊ शकत नाही. इथे साधारणपणे 50 ते 600 डाल्टन साईज असलेले मॉलिक्यूल इझिली पास होतात, परंतु ब्लड ब्रेन बॅरियर मध्ये असं नसतं. ब्लड ब्रेन बॅरियर मध्ये 50 ते 100 डाल्टन साईजचेच मॉलिक्यूल पास होऊ शकतात. आता क्रॉस सेक्शन मध्ये जर आपण बघितलं तर ते कसं दिसेल ते आपल्याला बघायचं आहे. क्रॉस सेक्शन आपण ब्लड वेसलचा जर घेतला, ब्लड वेसल आपण घेतली तर या पेरिफेरी मध्ये क्रॉस सेक्शन एरियामध्ये जे हा जर एंडोथेलियम लेअर आपण बघितला पेरिफेरीचा तर तो आपल्याला साधारण असा दिसेल, लूजली अटॅच, म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला गॅप दिसेल. तर हे जे आहे अटॅचमेंट ही एंडोथेलियल मेम्ब्रेनची कशी असते पेरिफेरी मध्ये लूजली अटॅच्ड असते. ते जर आपण ब्लड ब्रेन बॅरियर मध्ये हा जो आपला एंडोथेलियम आहे त्याची जी गॅप आहे तो अतिशय छोटा असतो मित्रांनो, ऍज कम्पेअर टू पेरिफेरल ब्लड वेसल. त्यामुळे हे टाइटली अटॅच, इथे गॅप अतिशय कमी असतो आणि हे टाइटली अटॅच असतात एकमेकाला एंडोथेलियल लेअर. आणि हाच फरक असतो ब्लड ब्रेन बॅरियर मधला आणि पेरिफेरीच्या ब्लड वेसल. जे पेरिफेरल ब्लड वेसल मध्ये एंडोथेलियम लूजली अटॅच असतात आणि इथे जे असतात ते टाइट अटॅच असतात. असतात आणि हेच नंबर 1 सेक्शन आहे ब्लड ब्रेन. आणखी 3 प्रोटेक्शन लेअर ब्लड ब्रेन बॅरियर मध्ये आपल्याला बघायला मिळतात, तर ती कुठली आहे ते आपल्याला बघायचं आहे. तर ब्लड ब्रेन बॅरियर आपण बघतो आहे आणि ह्या ब्रेन मधली ही आपली वेसल आहे. या वेसलचं हे आहे एंडोथेलियल लेअर आणि हा एंडोथेलियल लेअर कसा असतो, हा एकदम टाइटली अटॅच असतो. अतिशय प्रोटेक्शन असतं आपलं ब्लड ब्रेन बॅरियर, त्याला आपण म्हणू टाइटली फर्स्ट लेयर ऑफ protection, tightly attached endothelial membrane. तर हे पहिली मेम्ब्रेन, फर्स्ट लेयर ऑफ प्रोटेक्शन इन ब्लड ब्रेन बॅरियर. सपोज एक कोणी मॉलिक्यूल जर या टाइटली अटॅच एंडोथेलियमलाही क्रॉस करून ब्रेन कडे जाण्याचे प्रयत्न करत असेल तर असे मॉलिक्यूल या एका आणखी दुसऱ्या प्रोटेक्शन लेअर मध्ये अडवले जातात आणि या लेअरला म्हणतात, 2 नंबरचा असतो तो, त्याला म्हणतात लायन प्रोसेस. लायन प्रोसेस ह्या ब्लड ब्रेन बॅरियरचा सेकंड लेअर ऑफ प्रोटेक्शन असतो. तो अशा गॅपवर, गॅपचे जे जंक्शन आहे तिथे तो प्रेझेंट असतो. सपोज जर कुणी ह्या टाइटली अटॅच्ड गॅप मधनही ब्रेन कडे जाण्याचा प्रयत्न केला तर तो ग्लायल प्रोसेस मध्ये अडवला जातो.
तर हा ग्लायल प्रोसेस हा फक्त आणि फक्त ब्लड ब्रेन बॅरियरच्या व्हेसल मध्ये असतो. पेरिफेरीच्या ज्या व्हेसल्स असतात तिथे हा ग्लायल प्रोसेस आपल्याला दिसत नाही. त्यानंतर आता ब्लड मध्ये ब्रेनचे ब्लड मधनं ब्रेन मध्ये जाण्यासाठी न्यूट्रिशन पंप असतात. म्हणजे जे ब्लड ब्रेनच्या ज्या वेसल्स आहेत त्याच्यामधलं जे न्यूट्रिशन आहे, म्हणजे ब्रेनला आपल्याला सपोज ग्लुकोज पाठवायचा असेल तर ग्लुकोज हा या न्यूट्रिशन पंप द्वारे ब्रेन मध्ये पोहोचवला जातो. परंतु सपोज या अशा पंप मधनं जर कुणी बाहेरचं फॉरेन मटेरियल किंवा जे त्याला ब्रेन मध्ये जाण्यास परवानगी नाही आहे असा जर पार्टिकल इथनं जाण्याचा प्रयत्न केला, समजा पार्टिकल हा एक पार्टिकल आहे आणि तो इथून न्यूट्रिशन पंपचा उपयोग करून ब्रेन मध्ये जाण्याचा ट्राय करत असेल तर असा मॉलिक्यूल इथे पकडला जातो आणि तो या इफ्लक्स पंपद्वारे पुन्हा एकदा वेसल्स मध्ये फेकला जातो. त्याला ब्रेन मध्ये जाऊ दिलं जात नाही. हे जे प्रोटेक्शन असतं या पंपला म्हणतात, 3 नंबरचा जो असतो प्रोटेक्शन त्याला म्हणतात पीजीपी इफ्लक्स पंप. इफ्लक्स तर हा पीजीपी इफ्लक्स असतो. म्हणजे आपण आतापर्यंत 3 लेअर ऑफ प्रोटेक्शन इन ब्लड ब्रेन बॅरियर बघितले. पहिलं होतं ब्लड ब्रेन बॅरियर मधल्या ज्या ब्लड व्हेसल आहे त्या टाईटली अटॅच असतात. टाईटली अटॅच एंडोथेलियल मेम्ब्रेन असतो. दुसरं, जर त्यालाही क्रॉस करून एखादा मॉलिक्यूल ड्रग जर बाहेर ब्रेन कडे जात असेल तर त्याला ग्लायल प्रोसेस मध्ये अडवलं जातं. ग्लायल प्रोसेस सेकंड लेअर ऑफ प्रोटेक्शन. आता हे जे न्यूट्रिशन पंप आहे याच्यातनं जे ब्रेनला गरजेचं आहे न्यूट्रिशन लाईक ग्लुकोज तो पोहोचवण्याचं काम केलं जातं. परंतु या न्यूट्रिशन पंपचा फायदा घेऊन कोणी जर ब्रेन कडे जाण्याचा प्रयत्न करत असेल तर असे मॉलिक्यूल, असे पार्टिकल्स हे इथे अडवले जातात आणि इथून पीजीपी इफ्लक्स द्वारे पुन्हा एकदा ब्लड मध्ये थ्रो केले जातात, फेकले जातात. हा एक ब्लड ब्रेन बॅरियरचा प्रोटेक्शनचा भाग असतो. त्यानंतर चौथं एक प्रोटेक्शन असतं ब्रेन मध्ये, त्याला म्हणतात इन्झोमॅटिक प्रोटेक्शन. इन्झोमॅटिक प्रोटेक्शन. इन्झोमॅटिक प्रोटेक्शन. इन्झोमॅटिक प्रोटेक्शन म्हणजे काही एन्झाईम जे असतात ते 4th लेअर ऑफ प्रोटेक्शनचं काम करतात. तर असे जे एन्झाईम आहे ते 2 प्रकारचे एन्झाईम इथं आपल्याला बघायला मिळतात. तर एक होता MOA माव इनिबिटर आणि दुसरा होता कोलिनिस्टरेज. कोलिनिस्टरेज. हे जे 2 एन्झाईम आहे हे ब्रेन मध्ये असतात. माव म्हणजे मोनो अमायनो ऑक्सिडेज. मोनो अमायनो ऑक्सिडेज आणि कोलिनिस्टरेज हे जो 2 एन्झाईम जे आहे तर हे 2 एन्झाईम समजा न्यूरोट्रान्समीटर आहे, जसं की ऍड्रेनालिन आहे, डोपामिन आहे, नॉरएड्रेनालिन आहे. हे जे न्यूरोट्रान्समीटर आहे सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीमचे 2 प्रकारच्या सिस्टीम असतात, एक सिम्पॅथेटिक आणि पॅरासिम्पॅथेटिक. सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीमचे न्यूरोट्रान्समीटर हे कॅटेकोलामाइन्स असतात, म्हणजे ऍड्रेनालिन, नॉरएड्रेनालिन किंवा डोपामिन असतात. आणि जे पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम असते त्याचा न्यूरोट्रान्समीटर ऍसिटिल्कोलीन असतो. तर समजा ऍड्रेनालिन, नॉरएड्रेनालिन, डोपामिन हे कॅटेकोलामाइन्स ब्लड ब्रेन बॅरियरला क्रॉस करून ब्रेन मध्ये एंट्री करण्याचा प्रयत्न करत असतील तर अशा वेळी हे कॅटेकोलामाइन्स या माऊ इनिबिटरने म्हणजे मोनो अमायनो ऑक्सिडेज इनिबिटरने डिस्ट्रॉय केले जातात. तो एक प्रकारचा एन्झाईम आपल्याला बघायला. समजा दुसरा ट्रान्समीटर आहे पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम ऍसिटिल्कोलीन. तो जर ब्लड ब्रेन बॅरियर क्रॉस करून ब्रेन कडे जाण्याचा प्रयत्न करत असेल तर अशा वेळी हे कोलिनिस्टरेज नावाचे एन्झाईम त्या ऍसिटिल्कोलीनला डिस्ट्रॉय करतं आणि त्याला ब्रेन मध्ये जाण्यापासून
थांबवलं जातं. तर अशा प्रकारे हे 4 जे प्रोटेक्शन आहे ते ब्लड ब्रेन बॅरियरला आणखी स्ट्रॉंग करता, मजबूत करता. कारण ब्रेन हा आपल्या शरीराचा अति महत्वाचा पार्ट असल्यामुळे त्याचं प्रोटेक्शन सिस्टीम ही पेरिफेरीपेक्षा जास्त असते. तर 4 प्रकारचं प्रोटेक्शन आपल्याला बेसिकली बघायला मिळतं. पहिलं होतं टाईटली अटॅच एंडोथेलियल मेम्ब्रेन. एंडोथेलियल मेम्ब्रेन जो आहे इथल्या ब्लड वेसलचा तो टाईटली अटॅच्ड आहे देन दॅट ऑफ द पेरिफेरल ब्लड वेसल. दुसरं, जर या एंडोथेलियनला क्रॉस करून जर कोणी बाहेर येत असेल ब्रेनकडे तर त्याला या ग्लायल प्रोसेस मध्ये ज्या ब्ल्यू लाईन मध्ये आपण दाखवलं आहे तिथे अडवलं जातं. समजा यालाही क्रॉस करून कोणी जाण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला पीजीपी इफ्लक्स पंपद्वारे पुन्हा एकदा ब्लड वेसल मध्ये फेकलं जातं. आणि चौथं होतं एन्झोमॅटिक प्रोटेक्शन, जे न्यूरो ट्रान्समीटर जर ब्रेन मध्ये जाण्याचा प्रयत्न करत असतील तर त्याला डिस्ट्रॉय करायचं काम हे दोन एन्झाईम करतात. एक आहे माऊ एन्झाईम आणि दुसरा आहे कोलिनिस्टरेज एन्झाईम. माऊ म्हणजे मोनो अमायनो ऑक्सिडेज आणि कोलिनिस्टरेज हा ऍसिटिल कोलिनला डिस्ट्रॉय करतो आणि माऊ इनिबिटर हा कॅटेकोलामाइन्सला डिस्ट्रॉय करताना आपल्याला बघायला मिळतं. आता शरीरात असा कोणता एरिया आहे, आपल्या ब्रेन मध्ये असा कुठला एरिया आहे की जिथे ब्लड ब्रेन बॅरियर डेफिशियंट असतं किंवा ब्लड ब्रेन बॅरियर हे तिथं नसतं. तर ब्रेन मध्ये असा एक एरिया आहे की जिथे ब्लड ब्रेन बॅरियर आपल्याला बघायला मिळत नाही. त्या एरियाला म्हणतात सीटीझेड एरिया, किमोरिसेप्टर ट्रिगर झोन एरिया. हा जो सीटीझेड एरिया आहे आपण समजू का हा सीटीझेड एरिया आहे. सीटीझेड सीटीझेड एरियाचा फुल फॉर्म आहे किमो रिसेप्टर ट्रिगर झोन. तर ह्या एरियामध्ये ब्लड ब्रेन बॅरियर नसतो. त्यामुळे जर हा सीटीझेड एरिया स्टिम्युलेट झाला तर तो ओमिटिंग सेंटरला स्टिम्युलेट करतो आणि ओमिटिंग सेंटर जर स्टिम्युलेट झाला तर पेशंटला नौशा ओमिटिंग बघायला मिळते. त्यामुळे आपण जर ब्लड वेसल मध्ये कुठलाही ड्रग दिला किंवा ओरली जरी ब्लड वेसल मध्ये एखादा ड्रग केला तर तो ब्लड वेसल मध्ये च्या कंटेंट मध्ये अल्ट्रेशन थोड्याफार प्रमाणात करतो. त्या नवीन ड्रग मुळे ब्लड वेसल या सीटीझेड ला स्टिम्युलेट करते आणि सीटीझेड जर स्टिम्युलेट झाला तर तो ओमिटिंग सेंटरला स्टिम्युलेट करतो आणि पेशंटला ओमिटिंग नौशा फील होतं. त्यामुळे फार्मॅकोलॉजी मध्ये बहुसंख्य ज्या मेडिसिन आहे त्यांची साईड इफेक्ट आपल्याला नौशा ओमिटिंग बघायला मिळतात. असे ड्रग जर आपण दिले तर ते काय करतात, ब्लड वेसल मध्ये थोड्या प्रमाणात अल्ट्रेशन करतात आणि ब्लड वेसलचं कंटेंट मध्ये नवीन मॉलिक्यूल आल्यामुळे तो जाऊन सीटीझेड ला स्टिम्युलेट करतो. तिथे ब्लड ब्रेन बॅरियर नसतं. सीटीझेड स्टिम्युलेट झाला तर तो ओमिटिंग सेंटरला स्टिम्युलेट करून आपल्याला नौशा ओमिटिंग बघायला मिळते. आता दोन प्रकारचे ड्रग प्रामुख्याने असतात. तर एक असतो वॉटर सोल्युबल ड्रग आणि दुसरा असतो लिपिड सोल्युबल ड्रग. आता हे ब्लड ब्रेन बॅरियर आपल्याला फार्मॅकोलॉजी मध्ये का महत्वाचं आहे ते आता आपल्याला इथे बघायचं आहे. दोन प्रकारचे ड्रग प्रामुख्याने असतात. एक ड्रग असतो वॉटर सोल्युबल ड्रग आणि दुसरे ड्रग असतात लिपिड सोल्युबल ड्रग. आता जे ड्रग लिपिड सोल्युबल असतात असे ड्रग लिपिड जो लेअर असतो ब्लड ब्रेन बॅरियरचा, जी ही आपण ब्लड वेसल बघितली टाइटली अटॅच्ड एंडोथेलियल मेम्ब्रेन त्याच्या भोवती असते ही ग्लायल प्रोसेस, त्याच्यावरच असतो हा पंप पीजीपी इफ्लक्स पंप इथे असतो. तर अशा 3 प्रोटेक्शन असतात आणि इथं जर एखादा ड्रग आपल्याला ब्रेन मध्ये पोहोचवायचा असेल तर तो ड्रग
हा लिपिड सोल्युबलच पाहिजे. तो जर लिपिड सोल्युबल ड्रग असेल तरच तो या लिपिड लेअरला क्रॉस करून ब्रेन पर्यंत पोहोचणार आहे. जे वॉटर सोल्युबल ड्रग आहे ते ब्लड ब्रेन बॅरियर क्रॉस करू शकत नाही. त्यामुळे जर आपल्याला ब्रेन मध्ये इफेक्ट हवा असेल ड्रगचा तर आपल्याला लिपिड सोल्युबल ड्रगच यूज करावा लागेल. आपण जर ब्रेनच्या इफेक्ट साठी वॉटर सोल्युबल ड्रग वापरायचा प्रयत्न केला तर तो तिथपर्यंत पोहोचणार नाही आणि त्याची ऍक्शन आपल्याला मिळणार नाही. आणि या कारणामुळेच आपल्याला फार्माकोलॉजी मध्ये ब्लड ब्रेन बॅरियर का महत्वाचा आहे ते आपण इथे बघतोय. दुसरा आपण एक्झाम्पल घेऊ. थिओपेंटोनेट हा जो ड्रग आहे हा हायली लिपिड सोल्युबल ड्रग आहे. हा अनस्थेटिक लोक थिओपेंटोनेट अनस्थेशियासाठी वापरतात. आता हा हायली लिपिड सोल्युबल असल्यामुळे हा या ब्लड ब्रेन बॅरियरला इझिली क्रॉस करतो आणि ब्रेन मध्ये जातो. ड्रग हा जेवढा जास्त लिपिड सोल्युबल तेवढा फास्ट तो या लेअरला क्रॉस करून ब्रेन मध्ये जाणार आहे. त्यामुळे हायली लिपिड सोल्युबल ड्रग थिओपेंटिन हा अतिशय फास्टली ब्रेन पर्यंत पोहोचवतो. परंतु जे वॉटर सोल्युबल ड्रग आहे ते ब्रेन पर्यंत पोहोचू शकत नाही. दुसरं एक एक्झाम्पल आपण बघू. समजा पेशंटला मेनिंजायटिस झालेला आहे. अशा पेशंटला जर आपल्याला ग्राम निगेटिव्ह ड्रग द्यायचा आहे, ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरियाला डिस्ट्रॉय करण्यासाठी ड्रग द्यायचा आहे तर आपल्याला अमायनो ग्लायकोसाइड्स चॉईस करावे लागतील. अमायनो ग्लायकोसाइड फॉर मेनिंजायटिस. अमायनो ग्लायकोसाइड्स म्हणजे जेंटामायसिन, अमिकॅसिन, स्ट्रिप्टोमायसिन यांना अमायनो ग्लायकोसाइड्स म्हणतात. आता आपली ड्रग ऑफ चॉईस काय असणार आहे? अमायनो ग्लायकोसाइड्स. परंतु अमायनो ग्लायकोसाइड्स हे जे आहे हे ड्रग वॉटर सोल्युबल आहे. आता हे ड्रग वॉटर सोल्युबल असल्यामुळे मेनिंजायटिस मध्ये त्याचा वापर होणार नाही किंवा होऊ शकत नाही, कारण हे ड्रग या ब्लड ब्रेन बॅरियरला क्रॉस करून ब्रेन पर्यंत पोहोचू शकत नाही. त्यामुळे आपण अमायनो ग्लायकोसाइड हे मेनिंजायटिस मध्ये वापरू शकत नाही. दुसरी गोष्ट, मेनिंजायटिसच्या आधी दुसरा एक ड्रग आहे पेनिसिलिन जी. पेनिसिलिन जी हा जो ड्रग आहे हा सुद्धा बॅरियरला क्रॉस करू शकत नाही. परंतु ज्यावेळी मेनिंजायटिसमुळे तिथे इन्फ्लामेशन होतं आणि त्या इन्फ्लामेशनमुळे ब्लड ब्रेन बॅरियर हा लूज पडतो आणि अशा लूज पडलेल्या अवस्थेमध्ये पेनिसिलिन जी हा क्रॉस करून ब्रेन पर्यंत पोहोचू शकतो. म्हणजे पेनिसिलिन जी हा नॉर्मल पर्सन मध्ये इनइफेक्टिव्ह असतो, ब्रेन पर्यंत पोहोचू शकत नाही. परंतु जिथे मेनिंजायटिस झाला आहे अशा कंडिशन मध्ये इन्फ्लामेशनमुळे ब्लड ब्रेन बॅरियर लूज पडल्यामुळे पेनिसिलिन जी तिथपर्यंत पोहोचू शकतो. हे दुसरं एक्झाम्पल. तिसरं एक एक्झाम्पल आपण बघणार आहोत. समजा ऍट्रोपिन पॉइझनिंग झाली, पेशंटला ऍट्रोपिनची पॉइझनिंग झाली. तिसरं एक्झाम्पल आपण बघतोय ऍट्रोपिन पॉइझनिंग म्हणजे धतुरा पॉइझनिंग, धतुरा सीड पॉइझनिंग. अशा वेळी आपल्याकडे दोन ड्रग ऑफ चॉईस आहे. एक आहे न्यूरोस्टिग्मिन आणि दुसरा ड्रग आहे फायझोस्टिग्मिन. ही दोन नावं लक्षात ठेवा मित्रांनो. आता आमची जी एक्झाम झाली, फायनल एक्झाम 2021-22 बॅचची, तर आम्हाला हा क्वेश्चन डिफरंट बिटवीन न्यूरोस्टिग्मिन आणि फायझोस्टिग्मिन 5 मार्कला विचारला गेलेला आहे. हा प्रश्न मित्रांनो, न्यूरोस्टिग्मिन आणि फायझोस्टिग्मिन ड्रग मधला फरक स्पष्ट करा. ही जी दोन ड्रग आहेत ती ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम मध्ये आपण बघणार आहोत. आता तुर्तात एवढं लक्षात ठेवा की ऍट्रोपिन पॉइझनिंग झाली, धतुरा सीडची पॉइझनिंग झाली, तर अशा वेळी त्याला अँटीडोट करण्यासाठी न्यूरोस्टिग्मिन आणि फायझोस्टिग्मिन ड्रग ऑफ चॉईस आपल्याकडे असतात. तर या दोघांपैकी कोणाला आपल्याला वापरता येईल? तर बघा, हा जो न्यूरोस्टिग्मिन आहे हा वॉटर सोल्युबल ड्रग आहे आणि हा फायझोस्टिग्मिन जो आहे हा लिपिड सोल्युबल ड्रग आहे. लिपिड सोल्युबल
ड्रग आहे. आणि समजा ॲट्रोपिनची इफेक्ट ब्रेनवर झालेला आहे आणि त्याला आपल्याला रिव्हर्स करायचा आहे, अँटिडोट करायचा आहे, तर अशा वेळी आपल्याला ह्या दोघांपैकी कुठला ड्रग वापरता येईल मग? तर आपल्याला लिपिड सोल्युबल ड्रगच वापरावा लागेल, कारण तोच ह्या लिपिड लेअरला क्रॉस करून ब्रेन पर्यंत पोहोचणार आहे आणि आपली ऍक्शन दाखवणार आहे. म्हणून आपल्याला लिपिड सोल्युबल ड्रग फायसोस्टिग्मिन ॲट्रोपिन पॉइझनिंग मध्ये वापरता येईल. आपल्याला न्यूस्टिग्मिन देता येणार नाही, कारण तो वॉटर सोल्युबल आहे, तो ब्रेन पर्यंत पोहोचणार नाही. त्यामुळेच आपल्याला ब्लड ब्रेन बॅरियर जाणून घ्यायचं आहे. चौथं एक एक्झाम्पल आपण बघणार आहोत. चौथा ड्रग आहे आता हा ड्रग पार्किन्सन डिसीज, पीडी डिसीज म्हणजे मध्ये वापरला जातो. पार्किन्सन डिसीज मध्ये डोपामिनची डेफिशियन्सी पेशंटला झालेली असते. आपल्याला डोपामिन रिप्लेस करायचा असतो पेशंटला. पण आपण जेव्हा डोपामिन हा ब्लड मध्ये देतो किंवा ओरली देतो, तर तो डोपामिन ब्लड ब्रेन बॅरियर क्रॉस करू शकत नाही. आणि ब्लड ब्रेन बॅरियर क्रॉस करू शकत नसल्यामुळे आपल्याला त्याला लिओडोपा बरोबर द्यावा लागतं. ज्यावेळी आपण डोपामिन लिओडोपा बरोबर देतो, तर तो लिओडोपा या डोपामिनला या लिपिड लेअर मधनं ब्रेन कडे घेऊन जातो आणि ब्रेन कडे गेल्यावर लिओ वेगळा होतो आणि डोपा वेगळा होतो आणि डोपामिन आपल्याला वापरता येतो. ही 4 एक्झाम्पल आपण बघितली ब्लड ब्रेन बॅरियर मध्ये. आता समजा आपल्याला हा ड्रग आहे आणि तो महत्वाचा आहे आणि तो आपल्याला ब्रेन पर्यंत पोहोचवायचा आहे आणि तो वॉटर सोल्युबल असल्यामुळे किंवा तो ब्लड ब्रेन बॅरियर क्रॉस करू शकत नाही, तर अशा ड्रगला जर आपल्याला ब्रेन पर्यंत पोहोचवायचं असेल तर आपल्याला अप्रोच कसा करावा? तर त्याच्यामध्ये अप्रोच मध्ये आपल्याला एक परमिशन इन्हान्सर म्हणून असतं. परमिसिव्ह इन्हान्सर त्याला म्हणतात. परमिसिव्ह इन्हान्सर इथे नाव लिहितो मी त्या चौकनामध्ये. तर अप्रोच काय असणार आहे आपल्याला? परमिशन इन्हान्सर आणि दुसरं प्रोड्रग. समजा आपल्याला जे जे असे ड्रग आहे की जे ब्लड ब्रेन बॅरियर क्रॉस करू शकत नाही, अशा ड्रगला जर आपल्याला ब्रेन पर्यंत पोहोचवायचं असेल तर आपण या 2 मेथडनी ते ड्रग ब्लड ब्रेन बॅरियर क्रॉस करून पोहोचवू शकतो. पहिलं होतं परमिसिव्ह इन्हान्सर. परमिसिव्ह इन्हान्सर म्हणतात त्याला. परमिसिव्ह इन्हान्सर म्हणजे हे असे मटेरियल असतं, केमिकल असतं, जसे की डाय मिथिल सल्फाडॉक्साईड, डायमिथिल सल्फॉक्साईड, डायमिथिल सल्फॉक्साईड जे केमिकल आहे, ते जर आपण एखाद्या ड्रगला लावलं किंवा अटॅच केलं बाहेरून, तर तो इन्हान्सर या ब्लड ब्रेन बॅरियरला क्रॉस करून ब्रेन पर्यंत पोहोचतो आणि तिथे गेल्यानंतर तो ड्रगला सेपरेट करतो आणि तो सेपरेट होतो. अशा प्रकारे आपण ड्रग ब्रेन पर्यंत पोहोचवू शकतो ब्लड ब्रेन बॅरियर क्रॉस करून. इन्हान्सर आपण वापरू शकतो. त्याचं एक्झाम्पल आहे डायमिथिल सल्फॉक्साईड. त्यानंतर प्रोड्रग. काही ड्रग हे आपण प्रोड्रग म्हणून वापरू शकतो आणि मग ते मध्ये जाऊन ब्लड ब्रेन बॅरियरला क्रॉस करून ब्रेन पर्यंत पोहोचल्यानंतर ऍक्टिव्ह फॉर्म मध्ये त्याचं कन्व्हर्जन होतं. जसं की एक्झाम्पल आहे लिव्होडोपा. लिव्होडोपा हा प्रोड्रग आहे. म्हणजे प्लेन डोपामिन हा ब्लड ब्रेन बॅरियर क्रॉस करू शकत नाही, परंतु त्याचा आपण प्रोड्रग लिओडोपा जर दिला तर हा लिओडोपा ब्लड ब्रेन बॅरियर क्रॉस करतो आणि ब्लड ब्रेन बॅरियर क्रॉस झाल्यानंतर लिओ वेगळा होतो आणि डोपामिन वेगळा होतो आणि डोपामिन जाऊन ब्रेन मध्ये त्याचा इफेक्ट प्रोड्यूस करतो. तर हे सर्व होतं मित्रांनो ब्लड ब्रेन बॅरियर बद्दल. तर पुढच्या लेक्चर मध्ये आपण प्लासेंटल बॅरियर बद्दल जाणून घेऊ. तुर्तास आपण इथे थांबू. धन्यवाद. गुड नाईट.